चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय गुडवणवाडी संघ. दोन्ही संघांचे 12th मॅन या ठिकाणी पाठवायचे. दोन धावांची पॅनल्टी असेल गुडवणवाडी संघाला. 10च प्लेयर आहेत, त्या निमित्ताने एक क्षेत्ररक्षक फक्त बाहेर राहील. पॅनल्टीचे 2 धावा शेवटी ऍड केल्या जातील. वामन गोलंदाजी मार्कवरती पाहतोय, स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय नाना, नॉन स्ट्राइक एंडला हरी. नानाला आता या ठिकाणी मात्र आतिषबाजी करावी लागेल. पहिला चेंडूवरती या ठिकाणी मात्र झेल हातात होता, चुकी केली गेली आहे स्वतः. कर्णधार गुडवणवाडी संघाचा काशीनाथ कडून झेल मात्र सुटला गेला आणि जीवदान मिळालं जात आहे नानाला. घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता नानाचा. अवघी 1 धाव या 1 धावेने मात्र खातं ओपन होतंय माळेगाव संघाचं. स्ट्राइक एंडला फलंदाज हरीला पाहतोय. वामनचा हा पुढचा चेंडू मारा करतोय हरी. हरीने फटका सजवला पुन्हा एकदा. चेंडू बऱ्याच काळ हवेत, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत. 2 चेंडू पडकडलाय, फेकील तोपर्यंत मात्र या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मात्र जोडी पाहतोय आपण हरी आणि नाना. 3 नंबर जर्सी घातलेला हा नाना. 3 नंबर खूपच लकी असेल नानाचा. हा एक सुरेख फटका येतोय हरीच्या बॅट मधून. त्या ठिकाणी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. चौकार, पहिला चौकार या ठिकाणी हरीच्या बॅट मधून निघतोय. या चौकाराने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 7 धावा. चांगली अशी सुरुवात अद्यापपर्यंत पाहतोय माळेगाव संघाची. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी त्या ठिकाणी झेल उडाली होती, झेल सुटली गेली आहे नानाची. त्यानंतर मात्र स्ट्राइकला गेलाय तो हरी. हरीने अद्यापपर्यंत चांगली फलंदाजी केली गेली आहे. हरीचा हा पुढचा मात्र फटका होता, त्या ठिकाणी चुकी झाली कीपर कडून आणि क्षेत्ररक्षकाकडून. झेल मात्र जमिनीला दान झाला आणि अवघी 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय वामन या गोलंदाजाचं अवघे 10 प्लेयर घेऊन खेळत असताना गुडवणवाडी संघ आपण पाहतोय म्हणजे एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर असेल. या ठिकाणी आमचे सत्तूर भाई म्हणजे संतोष शेंडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं कमेंटतर्फे सहर्ष स्वागत असेल. नानाचा हा एक फटका येतोय, त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवला जातोय आणि फेकी होईस तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 10 धावा या ठिकाणी आमचे देवूदादा आगिवले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्यातर्फे एक बॉलचा बॉक्स या ठिकाणी कमिटीला येतो, त्यांचा खरोखरच सरचे स्वागत असेल. देवूदादा आपण जायचं नाही, आपण त्वरित या ठिकाणी यायचं, स्टेजवरती यायचं, त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल कमिटीतर्फे. या ठिकाणी नानाचा धमाका पाहतोय, 1 बाउन्स चौकार, नाना ब्रँड चौकार. पंचांचा इशारा येतो षटक संपण्याचा. पहिले षटक संपले गेले, धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत 14 धावा. और टू डीजे संतोष शेंडे विनंती असेल आपण देवूदादा आगिवले यांचा सत्कार करायचा आहे. या वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालेत. आयोजकांना थोडस सहकार्य केलं गेलंय. एक बॉलचा बॉक्स या ठिकाणी पुरवण्यात आलाय, त्याचा या ठिकाणी सत्कार होतोय. संतोष शेंडे यांतर्फे त्यांचा मात्र सत्कार होतोय. कॅमेरामॅन आपण कॅमेरा फिरवायचा आहे.
निश्चितपणे या ठिकाणी पहिलं षटक तर संपलं गेले. पहिल्या षटकात 14 धावा त्या ठिकाणी ठोकून काढल्या गेल्या. ते एक जीवदान मिळालं गेले ते नानाला. नानाच्या बॅट मधून एक ब्रँडेड चौकार देखील पाहिला. शेवटच्या चेंडूवरती तो चौकार आला. वामनने त्या ठिकाणी मात्र 14 धावा खर्च केल्या गेल्या. या ठिकाणी आमचे परम मित्र सांगो दादा सराई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. तसेच आमचे मधुकर काका आगिवले, मंगेश आगिवले यांचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील कमिटीतर्फे या ठिकाणी सत्कार होतोय. आपण या सत्काराचा सन्मान करायचा आहे, सत्काराचा स्वीकार करायचा आहे. संतोष शेंडे यांना विनंती असेल आपण त्यांचा देखील सत्कार करायचा आहे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहतोय. दुसरं षटक. पहिला चेंडू या ठिकाणी फेकी केला गेला. या पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळाली जाते. या 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजाचं नाव कळवायचंय. मधुकर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहतोय. हा पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. वामनने चेंडू अडवला गेलाय. अवघी एक धाव या चेंडूवरती अवगत केली गेली हरीच्या मार्फत. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे सांगो दादा या ठिकाणी एसपीएल ची तयारी कशी असावी हे पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. म्हणजे त्यांच्या टीम मध्ये जे कोतुलवाडीचे प्लेयर आहेत त्यांची मॅच आहे. यानंतर त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी या ठिकाणी सांगो दादा हजर झालेत. आणि त्याच दरम्यान एक सुंदर फटका नानाच्या बॅट मधून. नाना ब्रँड चौकार येतोय. दिले नानाचा धमाका. नानाचा ब्लास्ट मध्ये होताना आपण पाहतोय. अद्यापपर्यंत 2 चौकार त्या ठिकाणी लगावले गेले. तर या नाना या फलंदाजाने अजूनही सलामीची जोडी मैदानात खेळत असताना गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतोय. तो मधुकर वरती हल्ला चढवलाय नानाने. हा पुढचा चेंडू या ठिकाणी लेग साइडला भिरकावलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू अडवणार फेकणार तत्पूर्वी या ठिकाणी यशस्वीरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय नाना टू हरे. या 2 धावेने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 22 धावा भलत्याच मजबूत स्थितीत आपण पाहतोय माळेगाव संघाला. कर्णधार काशीनाथ या ठिकाणी कुठेतरी समजवत असताना या गोलंदाज मधुकरला. मधुकरचा हा पुढचा चेंडू पुन्हा मारा करतोय नाना. नानाने त्या ठिकाणी मात्र कव्हर पॉइंटला फटका सजवलाय. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना आपण पाहतोय. जीवदानाचा फायदा मात्र या ठिकाणी उचलताना आपण नानाला पाहतोय. नानाच्या बॅट मधून वारंवार चौकार यायला सुरुवात झाली. षटकार कधी येणार ते पाहणं गरजेचं असेल. या चेंडूवरती षटकार ठोकेल का नाना? अद्यापपर्यंत धावफलकावरती धावा आपण पाहतोय 26 धावा. 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड टू माळेगाव टीम विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. एकही गडी गमावला गेला नाहीये. या ठिकाणी षटकाराचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी कीपर कडून चुकी झाली. 22च्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाते. माळेगाव संघाला पंचांचा इशारा येतोय. सुंदर अशी पंचगिरी देखील आपण पाहतोय. दोन्ही पंचांच्या माध्यमातून कैलास मॅन फ्रॉम बेसकरवाडी आणि लेग पंच आपण पाहतोय संजू मॅन फ्रॉम बेसकरवाडी. या ठिकाणी लाईव्हचं प्रक्षेपण देखील आपण पाहतोय. फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून राजेश शीद आणि कॅमेरामॅन आपण पाहतोय रवींद्र शीद. हे दोन्ही बंधू या ठिकाणी आपणास टेक्निकल टीम मध्ये पाहतोय.
मधुकरचा हा पुढचा चेंडू असेल, मारा करतोय हरी, अजूनही सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात खेळत असताना हरीने स्टेप आउट होऊन फटका सजवला, चेंडू बराच काळ हवेत, त्या ठिकाणी पुन्हा काशीनाथ चेंडू खाली येतोय, पुन्हा एक चुकी होते काशीनाथ कडून, हरीची देखील झेल त्या ठिकाणी सुटली जाते, या म्हणजे सरावाचा अभाव या ठिकाणी आपणास पाहायला मिळतोय काशीनाथ कडून. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळत असताना हरी आणि नाना खूपच लास्ट त्या ठिकाणी पाहिले गेले. तर चला ड्रिंकिंग साठी पाणी घेऊन जायचंय, आयोजक असतील तर आपण पाणी घेऊन जायचंय, अन्यथा आपले खेळाडू बॅटिंग टीमचे खेळाडू असतील आपण पाणी घेऊन जायचंय मैदानात. तोपर्यंत डीजे आपण आपली धून वाजवायची आहे. वामन, या वामनला कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. तिसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू फेकी करतोय वामन, फटका सजवलाय त्या ठिकाणी शॉट मिड ऑनला, चेंडू मात्र निघून जातोय चौकार. काय शानदार फटका. या ठाणे जिल्ह्याची आता मात्र बॅट चेंज केली गेली हरीने. अद्यापपर्यंत तर चौकार पाहिले गेलेत, आता षटकार पाहायला मिळतील, कारण बॅट या ठिकाणी चेंज झाली गेली आहे. गोलंदाज पाहतोय वामनला, वामनचा हा पुढचा चेंडू मारा करतोय हरी. या बॅट का चेंज केली त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी दाखवलं गेलंय. येतोय षटकार. बॅट मधून पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र कमबॅक केले गेले. या वामन या गोलंदाजाने कुठेतरी स्लोअर गतीचा चेंडू आणि चांगली दिशा, चांगला टप्पा, अचूक वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला तो वामनचा. या ठिकाणी कमबॅक तर केलं गेलंय.
त्या ठिकाणी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज लागली गेली या त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मात्र झालं गेले. अवघी एक धाव या चेंडूवरती मिळाली जाते. एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. 39 धावा. आता स्ट्राइक एंडला आपण पाहतोय नानाला. नानाची हालचाल बघा, नानाची स्टाईल बघा, नाना काय स्टँडिंग झालाय. वामनचा हा चेंडू नानासाठी. नाना भिरकावण्याचा प्रयत्न, गुडगा टेक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. नाना या ठिकाणी मात्र बीट झाला, कारण नाना देखील सांगतो हरीने षटकार मारलाय, मी का मागे राहू, मी देखील षटकार मारेन. तो प्रयत्न मात्र या चेंडूवरती होईल का. आणि या ठिकाणी मात्र चांगला फटका मारलाय कव्हर पॉइंटला. चेंडू निघून जातोय चौकार. गोलंदाजाचं नाव सांगायचंय भरत. या भरत या गोलंदाजाला कुठेतरी या ठिकाणी विकेट मिळवून द्यावी लागेल. गुडुमवाडी संघाला सलामीची जोडी अजूनपर्यंत खेळते. या ठिकाणी चेंडू उडवलाय उंच हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पकडतोय, झेल संपवतोय हरीचा खेळ. या ठिकाणी म्हटलं गेलं होतं कुठेतरी विकेट मिळवून द्यावी लागेल. ती विकेट मात्र येताना आपण पाहतोय हरीच्या स्वरूपात. हरी बॅक टू पॅव्हेलियन होतोय. नौका फलंदाज रवाना मात्र केला जातोय गणेश. भरतने आल्या आल्या मात्र एक विकेट या ठिकाणी मिळवली गेली. सलामीचा फलंदाज हरी या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतला गेलाय. नौका फलंदाज गणेशला पाहतोय. मोठ्या फटक्यांसाठी मात्र ओळखला जातोय हा गणेश. वारंवार त्या ठिकाणी सलामीला येतोय, परंतु आज काहीतरी वेगळंच चित्र आपण पाहिलं माळेगाव संघाकडून. सलामीला मात्र नाना आणि हरीला पाठवलं गेलं. गणेश या ठिकाणी मात्र वन डाऊनच्या स्वरूपात या ठिकाणी या मैदानात दाखल झाला. भरतचा हा चेंडू मात्र मारा करतोय गणेश. या ठिकाणी गणेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी लेग साइडला चेंडू जातोय. चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी या 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्या. तर 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 45 धावा, 45 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. खूपच लेग एस्ट्रीच्या बाहेरून हा चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज भरतने पंचांनी त्या ठिकाणी मात्र दंडित केले गेले. या वाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केला गेला. एक अवांतर धाव मिळाली जाते या आणि 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. माळेगाव संघाच्या भलत्याच मजबूत स्थितीत अद्यापपर्यंत आपण पाहतोय माळेगाव संघाला फक्त एक गडी मात्र त्या ठिकाणी बाद झालाय. या हा एक फटका येतोय गणेशच्या बॅट मधून. चेंडू बऱ्याच काळ हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चांगला झेल पकडला गेलाय आणि गणेशच्या पारीचा मात्र त्या ठिकाणी अंत गेला. या डीजे शिरली
आणि गणेश देखील बाहेर जाताना हसत हसत गालात हसत हसत बाहेर गेला आणि नौका फलंदाज रवाना केला गेला. समीर स्ट्राइक एंडला खेळलेला. अजूनही नाना सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला. नाना मात्र तळपत असेल मी कधी स्ट्राइकला जातोय आणि फटके सजवतोय. भरतने या ठिकाणी मात्र कमबॅक करून तर दिलं गेलंय आणि या ठिकाणी पुन्हा चेंडू हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक मात्र पोहोचला गेला नाहीये आणि अवघी एक धाव या चेंडूवरती देखील मिळाली जाते. या 47 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आमचे संतोष शेंडे पाणी आणायला गेलेत की बनवायला गेलेत? लवकर घेऊन या. चांगला असा कमबॅक या षटकात कुठेतरी पाहायला मिळालं गेलं या भरत या गोलंदाजाकडून. नाना स्ट्राइक एंड वरती. या पुढील मॅच असेल जांभुळवाडी बी नादखुळा वर्सेस कोथवलवाडी. दोन्ही संघ उपस्थित असेल. आपले कर्णधार या ठिकाणी पाठवायचे आहेत. आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी सुरेश केवारी उपस्थित आहेत उर्फ SK. त्यांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन बसायचंय. या ठिकाणी आगळा वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी रनआउटची चान्स होईल का? पहिला बॉल, गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू मिल्या बेकार आहे होय गडी आगा. अरे ओ जुना खुटा आणि शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी मात्र घेऊन येतोय स्वतः कर्णधार काशीनाथ असेल. कितपत या ठिकाणी मात्र टार्गेट सेट केलं जाईल या दोन्ही फलंदाजांमार्फत. समीर आणि रवी स्ट्राइक एंडला असेल. आता समीर गोलंदाज पाहतोय काशीनाथला. शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी मात्र घेऊन येतोय तो काशीनाथ. कितपत रोखलं जाईल, कितीचं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलं जाईल. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र वाईट पंचांनी दंडित केले गेले. कृपया खेळाडू कक्षातून आवाज द्यायचा नाही, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. माळेगाव संघ विशेषतः लक्ष द्यायचंय.
आयोजकांचं पूर्णपणे त्या ठिकाणी लक्ष असेल. हा देखील चेंडू या ठिकाणी खूपच ऑपेस्ट्रीच्या बाहेरून हाताळला गेलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल घोषित केला गेलाय पंचांनी. पुन्हा दंडित केलं गेलंय काशीनाथ या गोलंदाजाला. 49 धावा. लावा लावा डीजे लावा. काहीतरी गरम झालाय. मुन्ना ऑपरेटर चांगल्या अशा धून या ठिकाणी वाजवल्या जातात. त्या धून वरती हा एक तडाखा. क्षेत्ररक्षकाने केली चुकी. जेल जमिनीला दान. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. मी योगेश वाघ तुमच्या समोर सादर करतोय म्हणजे हा नो बॉल असेल. नो +2 म्हणजे अशा या 3 धावा या चेंडूवरती मिळाल्या जातील माळेगाव या संघाला. आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं जाईल. 52 धावा 52 रन्स. परत तोच गोलंदाज काशीनाथ. 52 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती. रोहिदास भला डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी मात्र चांगला थ्रो फेकण्याचा. एक शॉर्ट रन. एकच धाव घ्यायचे. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 55 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतो काशीनाथ या गोलंदाजाकडून. स्ट्राइक एंडला पाहतोय समीरला.
या ठिकाणी समीरने फटका सजवला, चेंडू बराच काय हवेत निघून जातोय. तांबडा पांढरा झणझणीत षटकार ठोकलाय दणदणीत. काय समीरने या ठिकाणी षटकार ठोकलाय. 24ची आवश्यकता आणि काय सांगायचंय. बरोबर. काय धून डीजेच्या मार्फत आपण ऐकतोय योगेश वाघ सरांची. काशीनाथचा हा पुढचा चेंडू पुन्हा मारा करतोय समीर. पुन्हा फुलटॉस चेंडू या ठिकाणी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही, चुकी झेल पकडली जाते. समीरच्या पारीचा अंत मात्र केला जातो. समीर बॅक टू पॅव्हलियन ओव्हर टू डीजे. यावेळेस बॅटची लिडिंग आहे बाबो, कसा तोटका सारखा गडी बिलगतो. आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी विकेट गमावली जाईल गुरु या फलंदाजाची. या ठिकाणी मात्र दांड्या गुल 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 केल्या जात आहेत रवीच्या. रवी बॅक टू पॅव्हलियन. मोगरज भल्याचे वाडी गावान क्रिकेट प्रेमी आहेत फार. क्रिकेट प्रेमी आहेत फार. क्रिकेट प्रेमी आहेत फार. चौदरवाडी धामणी गावाचे सारे खेळाडू करती साऱ्यांना गार. खेळाडू करती साऱ्यांना गार. खेळाडू करती साऱ्यांना गार. आनंद घेऊ क्रिकेट पाहू वेगळीच हाय झलग.
चेंडू जाईल थँक्यू सीमा. डीजे. सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली आहे गुडोनवाडी संघाची. सुधाकर आणि भरत स्ट्राईक एंडला पाहतोय. सुधाकर नॉन स्ट्राईक एंडला भरत. गोलंदाज पाहतोय माळेगाव संघाकडून कैलास. 64 धाव्यांचं टार्गेट समोर असताना फलंदाजी करतोय सुधाकर. या ठिकाणी पहिला फटका तर सजवलाय. त्या ठिकाणी रवी क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, परंतु थ्रो तितका चांगला नव्हता, परंतु सुंदर बॅकअप त्या ठिकाणी मिळालं गेलं. चेंडू अडवला गेला. अवघी एक धाव या चेंडूवरती मात्र मिळाली गेली आहे. गुडवन संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं गेलंय. पुढचा चेंडू मारा करतोय भरत. फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चांगला त्या ठिकाणी हाताळला गेलाय कैलासच्या माध्यमातून. कुठली उसळी मात्र या चेंडूवरती दिली गेली नाहीये. एक धावफलकावरती लागली गेली आहे. हा देखील त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला चेंडू ढकलून दिलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवला गेला होता, परंतु त्या ठिकाणी पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चौकार. भरतच्या बॅट मधून कैलासचा हा पुढचा चेंडू. पुन्हा भरत त्या ठिकाणी. पुन्हा पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळाली जाते. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय कैलास या गोलंदाजाचं 6 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्या गेल्या. हा पुढचा चेंडू. या ठिकाणी पुन्हा स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका सजवलाय. त्या ठिकाणी हरीने चेंडू अडवला गेला. या एक धाव या चेंडूवरती देखील मिळाली जाते. ती गुडोनवाडी संघाला. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो एक डावखुरी हाताचा फलंदाज सुधाकरला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार त्या ठिकाणी मात्र बदल करावा लागतोय. या लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन असेल त्यावेळेस हे बदल मात्र अपेक्षित असतात. कैलासचा पुढचा चेंडू मारा करतोय. पुन्हा त्या ठिकाणी सुधाकर. या ठिकाणी लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची लेडिंग गेज त्या ठिकाणी लागली गेली आहे. बाईज निश्चितपणे या ठिकाणी बाईच्या स्वरूपात ही एक धाव या ठिकाणी मिळाली गेली आहे ती गुडोनवाडी या संघाला. 8 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात. पुन्हा रायटी फलंदाज भरत स्ट्राईक एंडवरती येतोय. हा एक चांगला फटका सजवलाय भरत या फलंदाजाने. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. दुसरा दाबायचा प्रयत्न होतोय. रनआउटची चान्स होती, परंतु त्या ठिकाणी सुरक्षितरित्या पोहोचला गेलाय फलंदाज. या 2
ठिकाणी वाजवली जाते. गोलंदाज येतोय दुसरं षटक घेऊन. गोलंदाजी मार्क वरती शुभम. स्ट्राईक एंडला अजूनही सुधाकर. या ठिकाणी बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे. एक धाव कंप्लीट. अकरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. एक चेंडू फेकी केला गेलाय शुभम या गोलंदाजाकडून. स्ट्राईक एंडला मात्र येतोय आता भरत. या भरतला कुठेतरी फटके सजवावे लागतील. 64 धाब्यांचं टार्गेट समोर चेस करत असताना कुठेतरी चौकार षटकार मारावे लागतील. हा एक फटका सजवला. चेंडू बऱ्याच काळ हवेत. चेंडू खाली. गणेश येतोय. करणार नाही चुकी. झेल पकडली गेली आहे आणि पहिला गडी या ठिकाणी मात्र बाद होताना पाहतोय गुडुनाडी संघाचा. भरत बॅक टू पॅव्हेलियन और टू डीजे. नौका फलंदाज रवाना केला गेलाय भास्कर. चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय शुभम या गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर अवघ्या एक गडी बाद अशी धाव संख्या आपण पाहतोय गुडवनवाडी संघाची. यानंतरचा सामना मात्र असेल नादखुळा बी वर्सेस कोतोलवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल आपण टॉस विन साठी यायचंय. शेवटचा पुकार असेल दोन्ही संघांसाठी. व्हाईट बॉल या दरम्यान मात्र हाताळला गेलाय शुभम या गोलंदाजाकडून. 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शुभमचा पुढचा चेंडू मारा करतोय या भास्कर. या ठिकाणी बॅटची एज लागली गेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. अवघी एक धाव या चेंडूवरती येते. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत अद्यापपर्यंत. या ठिकाणी अतिशय धीम्या गतीने मात्र सामना चालू आहे. मागाचा सामना आपण पाहिला होता. या मागील आंबिवली बनाम 5 खडकवाडी त्याप्रमाणेच मात्र सामन्याचं रंगरूप आपण पाहतोय. या आंबिवली संघाने अवघ्या 5 चेंडू मध्ये मात्र तो सामना विजयी प्राप्त केला. तशी मात्र या ठिकाणी झुंज द्यावी लागेल ती गुडुनवाडी संघाला. चेंडू मात्र फटका सजवला. चेंडू बऱ्याच काळ हवेत. त्या ठिकाणी होता हरीच्या हातातून झेल निसटला गेला आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. टॉस उडून घ्यायचंय.
टॉस उडवला गेलाय. कोतुवाडी संघाने टॉस जिंकला गेला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली गेली आहे. आमंत्रित केलं गेलं या नातकुळा बी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. आपण तयार राहायचंय. हा सामना झाल्यानंतर आपलं क्षेत्ररक्षण मात्र सजून घ्यायचंय. तत्पूर्वी या ठिकाणी ड्रिंकिंग ब्रेक मात्र घेतला गेला आहे. उन्हाचा झोत आपण पाहतोय. गरमी वाढली गेली आहे. नक्कीच शरीराला थोडस थंडावा मिळेल यासाठी मात्र पाणी पुरवलं जातंय मैदानात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. या कैलास गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी भास्करने फटका सजवलाय. त्या ठिकाणी गॅप झोन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, परंतु त्या ठिकाणी चेंडू निघून गेलाय. चौकार. रनिंग प्रमाणे या ठिकाणी धावांची गती वाढवावी लागेल गुडुणवाडी संघाला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्यानंतर मात्र फटका सजवलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. जोपर्यंत चेंडूची फेकी होत नाही तोपर्यंत मात्र एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 20 धावा. कैलास सहा पुढचा चेंडू मारा करतोय तो सुधाकर, जो सलामीला आलेला हा फलंदाज अजूनही क्रीजवरती खेळत असताना अजूनही कुठल्या प्रकारे मोठ्या फटक्यांची आतिषबाजी मात्र केली गेली नाहीये. अजूनपर्यंत शांत होता तो सुधाकर. या सुधाकरला कुठेतरी घणाघाती प्रहार करावे लागतील, कारण खूपच मागे या ठिकाणी राहिलाय तो गुडुणाडी संघ. या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच काळ हवेत होता. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकांकडून. त्या ठिकाणी चुका मात्र झाल्या गेल्या होत्या. 2 धावेवरती त्या ठिकाणी रोखलं गेले दोन्ही फलंदाजांना. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आता पाहिली गेली आहे. चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. स्वतः कीपर नाना. करणार नाही चुकी. झेल पकडला जातोय. दुसरा हादरा लागला जातोय गुडुणवाडी संघाला सुधाकरच्या स्वरूपात डीजे.
कैलासचा हा पुढचा चेंडू नौका फलंदाज काशीनाथसाठी त्या ठिकाणी लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली, पंचांचा इशारा तो षटक संपण्याचा. तिसरं षटक या ठिकाणी मात्र संपले गेले. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 24 धावा, 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. प्रकाश भला नागेवाडी संघाचे एक नावाजलेले कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. संतोष शेंडे विनंती करतो आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तसेच सुरेश केवारी SK हे देखील उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यायचंय, आपला देखील या ठिकाणी सत्कार होईल. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर चौथ्या षटकाला सुरुवात होते. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय हरी. फलंदाज नयनला पाहतोय स्ट्राइक एंड वरती. या ठिकाणी नयनने पुन्हा लेग साइडला फटका सजवलाय. त्या ठिकाणी मात्र समीर क्षेत्ररक्षक चेंडू अडवला गेलाय. दुसरा धाब्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्न सक्सेसफुल होत आहे. 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. स्ट्राइक या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धाब्याने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 27 धावा. अद्यापपर्यंत हरीची देखील गोलंदाजी सुरेख राहिली गेली आहे. 2 चेंडूंची फेकी केली गेली आहे. हा पुढचा चेंडू त्या ठिकाणी काशीनाथ चांगला कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवला गेलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. एका धाब्याने काही होणार नाहीये. अजूनही डोंगर पार करायचा आहे. मोठे फटके लावावे लागतील दोन्ही फलंदाजांना. प्रयत्न सफल झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलकावरती धावा स्थिर 28 धावा. 64 धाब्यांचं टार्गेट समोर पार करायचंय. अजूनही मोठे फटके मात्र आले गेले नाहीयेत. या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी झेलचा देखील सुंदर प्रयत्न होता. प्रयत्न सफल झाला. बॅकअप देखील त्या ठिकाणी मिळायला गेले नाहीये. चेंडू निघून गेलाय चौकार. ओव्हर टू DJ. या 32 धावा 6 चेंडू मध्ये चेस करेल का गुडवनवाडी संघाचा कर्णधार काशीनाथ? स्ट्राइक एंड वरती असेल. या काशीनाथला कुठेतरी मोठे फटके सजवावे लागतील. 32 धाव्यांची गरज. 6 चेंडू 32 धावा या डिफेंड केल्या जातील का गणेश या गोलंदाजाच्या मार्फत? गणेश 6 पहिला चेंडू या ठिकाणी फेकी करतोय. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी फटका सजवलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हारी येतोय. आता मात्र झेल पकडली गेली आहे. काशीनाथच्या पारीचा अंत झालाय.
गणेशचा हा पुढचा चेंडू नवका फलंदाज पाहतोय मधुकरला, परंतु दिशा खराब या ठिकाणी वापरली गेली गणेशने. पंचांनी दंडित केले गेले. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळाली जाते गुडुनवाडी संघाला. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 33 धावा. निर्धाव चेंडू. गणेशचा हा चेंडू मात्र मारा करतोय. पुन्हा मधुकर या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न सफल झाला. पुन्हा एक निर्धाव चेंडू खेळून बसलाय तो मधुकर. डीजे आपण जरा शांती घ्यायची. या ठिकाणी बॅटची लीडिंग एज. नाना एक हाताने चेंडू अंडवण्याचा प्रयत्न, कारण नाना त्या ठिकाणी खुशीत गाजर खातोय, विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न असफल झाला. पंचांचा निर्णय त्या ठिकाणी मात्र येते विकेट. कठीण खालू यावेळी देखील फुलालेंचा चेंडू. यावेळी देखील बॉल वरती टोपला. भयानक स्टाईल.